आणि दुसरं कार्य ही त्याची चलती आहे. अशा दोन्ही दिग्गज मान्यवरांचा सन्मान सत्कार या ठिकाणी आपण प्रथमतः सुरू करूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक संयोजक सन्मानश्रीत आकाशजी गोंदवले आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते प्रथमतः माननीय राहुलजी सोलापूरकर ज्येष्ठ चित्रपट अभिनेते प्रथमतः विनंती आहे. हर्षल सर आपणास विनंती आहे मान्यवरांचा सन्मान सत्कार या ठिकाणी सुरू होत आहे. माननीय आकाशजी गोंदवले सर आपल्या शुभ हस्ते दी मनी अकॅडमी याचे संस्थापक अध्यक्ष सन्मानश्रीत आकाशजी गोंदवले त्याचबरोबर त्यांच्या यूथ लीडर आकांक्षा या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मान्यवरांचं या ठिकाणी पुनश्च एकदा. प्रथमतः कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हनुमंतजी गायकवाड सर यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होत आहे. यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते जो पुढील सत्कार आहे तो आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्मानश्री राहुलजी सोलापूरकर सर. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. खरं तर आज समाजामध्ये खरं तर विशेषतः मागच्या 2 वर्षामध्ये लॉकडाऊन आल्यानंतर लोकांना माणसाची आणि माणुसकी या दोन्ही गोष्टींची किंमत खऱ्या अर्थाने कळाली आणि त्यातूनच सामाजिक विचाराचा एक उदय चालू झाला. निश्चितच अंधार कितीही गडद असला तरी येणारा सूर्यप्रकाश ह्या गडद अंधाराला कायम निष्कासित करत असतो आणि त्यातली 2 व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मराठी मनाच्या मराठी जनांचा विचार करून मराठी माणसासाठी मराठीच्या मातीतून ज्यांनी कार्यसिद्धी रोवली अशा 2 प्रमुख पाहुणे आज या ठिकाणी लाभलेले आहेत. खरं तर आमचं बालपण किंवा युवापण हे राहुलजींचा कार्यक्रम किंवा मालिका बघण्यात गेलं. त्यामध्ये विशेषतः राजर्षी शाहू महाराजांची जी मालिका होती त्या मालिकेनं त्यांना महाराष्ट्रभर एक वेगळी प्रसिद्धी दिली. आणि दुसरं व्यक्तिमत्व आहे ज्याच्या नावातच हनुमंत आहे. त्यांच्या कार्यानं अगदी टाटा मोटर्सच्या नोकरीपासून ते पुढील सर्व BVG ग्रुपची स्थापना आज यूट्यूबच्या माध्यमातून युवकांसाठी प्रेरित आहेत. पुन्हा एकदा विनंती आहे या 2 मान्यवरांसाठी जरा जोरदार टाळ्या या ठिकाणी होऊ द्या. समाजाचा विकास व्हावा याचा जेव्हा विचार होतो तेव्हा व्यक्तिमत्व घडत असतात. व्यक्तिमत्व ही समाजाचे आदर्श असतात आणि आदर्श समाजातील या व्यक्तिमत्वांना समाज एक प्राधान्य देत असतो. आपण त्यांच्यासारखं घडावं आपण त्यांच्यासारखं करावं किंवा आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकावं आणि पुढे आपला आयुष्यक्रम पार पाडावा या विचाराने अनेक मान्यवर काम करत असतात. परंतु जेव्हा समाजामध्ये तुम्हाला काही मोठं कार्य करायचं असतं तेव्हा अन्न वस्त्र निवारा या पहिल्या प्राथमिक गरजा आपल्याला पूर्ण करायच्या असतात आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा विकास आणि कुटुंबाच्या विकासाबरोबर समाजाचा विकास हा घडवायचा असतो. निश्चितच ही सामाजिक बांधिलकी बांधून या ठिकाणी जवळपास मागच्या 17 वर्षापासून आकाशजी गोंदवले आणि त्यांची मनी अकॅडमी समाजातील विविध स्तरातील लोकांना एकत्र करून आपल्या कुटुंबाचा विकास आपल्या समाजाचा विकास करण्यासाठी अर्थार्जन हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे हे मान्य करून मनी अकॅडमीच्या माध्यमातून ते कार्य करत आहेत. खरं तर त्यांच्यातील पुढील अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांना ओळखत आहात. परंतु आजच्या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मागील 2 वर्षामध्ये लॉकडाऊनमध्ये अनेक सामाजिक संस्था ज्या काम करत असतात ह्या सगळ्या अडकल्यासारख्या होत्या आणि निश्चितच आपल्या सगळ्यांचं जे बंद झालेला पार्ट होता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं अर्थार्जन कुठंतरी अडकलं होतं. परंतु ॲक्टिव्ह इन्कम पॅसिव्ह इन्कम विविध माध्यमातून आपण कसे पैसे उत्पन्न करू शकतो आणि त्यासाठी समाजाचा कसा वापर करू शकतो आणि आपल्या कुटुंबाचा आपल्या संपूर्ण समाजाचा विकास कसा करू शकतो हेच त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रेरित करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रथमतः या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेसाठी माननीय आकाश गोंदवले सर यांना मी निमंत्रित करतो. त्यांनी आज या पुस्तकाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून हे पुस्तक कशासाठी तयार झाले समाजाला त्याचा कसा उपयोग होणार आहे आणि आपल्या या संपूर्ण आयुष्याच्या कारकिर्दीचा सार त्यांनी त्या पुस्तकात कसा उतरवला आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सन्माननीय आकाशजी गोंदवले सर. धन्यवाद. उपस्थित मान्यवर आणि मित्र कंपनी तुमचं सगळ्यांचं या कार्यक्रमासाठी तुम्ही आलात त्याच्याबद्दल मनापासून आभार. हजारो कार्यक्रम
माझ्या माहितीनुसार मी घेतलेले आहेत, पण स्टेजवरती पहिल्यांदा उभा राहिल्यानंतर थोडंसं शहारल्यासारखं झालं आहे. नॉर्मल आहे नाही नॉर्मल आहे मला माहीत नाही, पण एवढे मोठी हस्ती इथं असताना आपण त्यांच्या समोर प्रेझेंट व्हायचं आहे, तो थोडासा कॉन्शियस भाग काही वेळ तरी 2-3 मिनटं राहणार आहे. त्याच्यानंतर मात्र आपण बोलतच असतो, त्याच्यामुळं बोलणं फार सोपं होऊन जातं. चला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्य घडत असताना आईवडिलांचे आशीर्वाद, गुरुजनांचे आशीर्वाद आणि त्यांनी दिलेली जी शिकवण आहे त्याच्यातून माणूस घडत असतो. आपण किती जरी समाजासमोर उभं राहून मी फार काही अचीव केलं असं म्हणत असलो तरीसुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय किंवा त्यांच्या आशीर्वादाशिवाय ते कधीही शक्य होत नाही. माझं दैवत माझी आई पण इकडे बसलेली आहे. तर मित्रांनो, माझ्या आयुष्यामध्ये मी असं म्हणतो की तुमच्या सगळ्या लोकांनी कॉन्ट्रीब्यूट केलं आहे. खरं पाहता असं म्हणतात की जिवंत आणि मेलेल्या प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं असतं, तेव्हाच आपलं जीवन फार सुखी होतं. ॲक्टिव्ह पाहता तुम्ही लोक दिसता, पण एडिसननी सुद्धा बल्बची शोध लावलाय किंवा कोणीतरी मायक्रोफोनचा शोध लावलाय. त्यांनी पण माझं जीवन काय केलंय, काहीतरी त्यांनी माझ्या जीवनामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. प्रत्येक माणूस करत असतो. मी मनापासून आज या स्टेजवरती उभं राहून तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो की तुम्ही माझ्या जीवनामध्ये खूप काही सहकार्य केलेलं आहे, खूप काही मदत केलेली आहे, खूप काही गायडन्स केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आज या स्टेजवरती उभा राहण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. सो तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. बघा, मधमाशी असते, आपण म्हणतो हनी बी. तिचं काम काय की उठायचं आणि फुलावरती बसून मध गोळा करायचा, बरोबर ना. आणि ती तिची सकाळपासून संध्याकाळपर्यंतची धावपळ असते, ती हनी गोळा करण्यासाठी पळत असते. पण निसर्गाचा एक फार मोठा प्लॅन ती तिच्या या कृतीतून एक्झिक्यूट करत असते. तुम्ही म्हणाल काय प्लॅन, तर ती प्रत्येक फुलावरती बसते, तिच्या पंखांचं रचना अशी असते की त्याच्यामध्ये परागकण अडकतात आणि मग ती दुसऱ्या फुलावरती जाऊन बसते. लहानपणी आपल्याला शाळेत शिकवलेलं आहे. आणि याच्यामुळं नवीन बीजाची निर्मिती होते, नवीन झाडांची निर्मिती होते. फार मोठा निसर्गाचा प्लॅन ती एक्झिक्यूट करत असते. जसं हनीबी करते तसे आपण पण सकाळी उठल्यानंतर मनीबीसाठी पळत असतो. ते हनीबीसाठी काम करते सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आपण कशासाठी करतो, मनीबीसाठी. पण हे मनीबी म्हणजे पैसे कमवताना सुद्धा आपण निसर्गाने काहीतरी आपल्याला दिलेली जबाबदारी एक्झिक्यूट करत असतो. कदाचित आपल्याला ती कळत नाही, आणि जेव्हा ती कळते त्याच्यासारखा आनंद किंवा त्याच्यासारखं भाग्य दुसरं काही नाही. मी हे जे काही करतोय, मी अजिबात टाकाला जाऊन भांडं लपवणारा माणूस नाही. मी जे काही करतो ते मला श्रीमंत व्हायचं होतं त्यासाठीच मी करत होतो. अजूनही मला भरपूर पैसे कमवायचे त्यासाठीच करतोय. विषय कळालाय का. पण हे सगळं करत असताना हजारो लोकांचं आयुष्य बदलत आहे, याचं जे भाग्य आहे किंवा त्यांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्यूट करण्याचं जे नशीब मला लाभलंय ते फारच म्हणजे मी म्हणतो की आय एम व्हेरी लकी. आणि दुनियातला सगळ्यात बेस्ट जॉब मला मिळाला आहे असं पण मला वाटतं. या कामामध्ये मला रिस्पेक्ट मिळाला आहे, आनंद मिळाला आहे, सगळं काय, पैसे मिळाले, सगळं काय मिळालं आहे. पण मला 50 ते 60 कॉल असे आले माझ्या मागच्या 8-9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये की सर थँक्यू बिंग इन माय लाईफ, जर तुम्ही आमच्या आयुष्यात नसतात तर कदाचित आम्ही आत्महत्या केली असती. कुठेतरी मला याचा म्हणजे बाकी धन्यवादाचे भरपूर आले, पण कुठेतरी असं वाटलं की खरंच ही फॅमिली, मी त्यांना काही दिलं नाही बरं का, मी फक्त फायनान्शियल लिटरसीच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे पैसे कसे वापरायचे, कसं त्याचं युटिलायझेशन करायचं, कसं त्या आर्थिक अडचणीतून बाहेर पडायचं याच्याबद्दल काही माहिती दिली आणि त्यातून त्यांनी स्वतः ते करून बाहेर आले. मला अर्थात त्यासाठी पैसे मिळाले, मनी बी मिळालं, पण निसर्गाने कदाचित हे काम करण्यासाठी माझी निवड केली आहे. म्हणून त्या निसर्गाचे, देवाचे सुद्धा मी फार ऋण मानतो की त्यांनी मला असं काही काम दिलंय ज्याच्यामुळे खरंच लोकांचं आयुष्य बदलत आहे. मित्रांनो, हे सगळं करत असताना खूप साऱ्या लोकांना आम्ही म्हणतो की फायनान्शियल फ्रीडम 3 स्टेपमध्ये मिळते. पैशासाठी काम करावं लागतं पहिली स्टेपला. दुसऱ्या स्टेपला जो पैसा कमवलाय त्या पैशाला पण कामाला लावायचं आणि स्वतः पण काम करायचं, मॅन अँड मनी ॲट वर्क करायला लागतं. आणि तिसरी स्टेप ऑटोमॅटिक येते, ज्याला म्हणतो आम्ही मनी ॲट वर्क मॅनेज लिव्हिंग पॅशनेटेड लाईफ. म्हणजे काय, पैसा एवढा मोठा होतो की त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सांभाळण्याच्या लायक बनतो आणि पुन्हा त्यांनी काम नाही केलं नंतर काही प्रॉब्लेम नाही आहे. हे 3 स्टेपमध्ये. या दुसऱ्या स्टेपमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे.
आपल्याला वाटतं की आपला पैसा आपण कामाला लावतोय, पण कदाचित तो डिव्हॅल्युएट करतोय. इथे जेव्हा फायनान्शियल कन्सेप्टच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या समोर हा मुद्दा मांडतो, तेव्हा लोक शॉक असतात की आम्ही आत्तापर्यंत आमचे पैसे डिव्हॅल्युएट केलेले आहेत. आणि मग ते बऱ्याचशा मग ते रॅट रेट्समध्ये रॉबर्ट किवासाकी म्हणतात की लोक अडकतात आणि पुढे त्याच्यातून कधीच बाहेर निघू शकत नाही. म्हणजे अभिमन्यू जसा चक्रव्यूहात शिरतो, त्याला चक्रव्यूहात शिरायचं माहीत आहे, पण बाहेर पडायचं कसं हे काही कळत नाही. मग हे सगळेच अभिमन्यू आहेत जे फायनान्शियल क्रायसिसमध्ये अडकलेत, EMIच्या चक्करमध्ये अडकलेत, कुठेतरी अडकलेत. हे सगळेच अभिमन्यू आहेत आणि ह्या अभिमन्यूला बाहेर काढण्याचं भाग्य किंवा काम मी करतोय, असं मला खूप आनंद आहे. आणि तुम्ही सगळे माझ्यावरती तो विश्वास ठेवून मला जॉईन झालात त्याच्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. आयुष्याची सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा खर्चायलाही पैसे नव्हते. मी हमेशा सांगतो की 20 रुपये खिशात होते. 3 दिवस मी त्या 20 रुपयात वडापाव खाल्ला होता. 2002 सालची गोष्ट. आणि मला झोपायला जागा नव्हती. त्यावेळी एकाच्या पार्किंगमध्ये झोपलेलो मी चिंचवडमध्ये. तिथून हा प्रवास सुरू झाला. पुढे खूप काही करायचं आहे, नोकरी मिळत नव्हती, शिक्षण फार कमी होतं. टेलर काम शिकलो होतो, कुठेतरी टेलर कामही करायचो, पण काहीतरी करण्याची जी धडपड होती. बँकेत गेलो, बँक कर्ज देत नव्हती, कोणाला मागावं, कोणी विश्वास ठेवत नव्हतं. मग कुठेतरी ही गोष्ट लक्षात आली की जर मला काही व्यवसाय करायचा आहे तर कॅपिटल रेझिंग हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्यावेळेला आता फार चांगले चांगले कन्सेप्ट आहे, पी इक्विटी, व्हेंचर कॅपिटल, इकडनं तिकडनं तुमचे शार्कचे का पण काही चालतात प्रोग्राम, तिकडे पण ते करतात, फंडिंग करतात. पण त्यावेळी असलं काही माहीत नव्हतं. आणि मग काहीतरी कन्सेप्ट समजून घ्यायचा आणि 4 मित्रांजवळ जाऊन बसायचं की ह्याला एवढे एवढे पैसे लागतात बाबा, ठीक आहे, याच्यातनं एवढा एवढा फायदा येऊ शकतो बाबा, मग तू एवढे लाव, मी एवढे लावतो, तू एवढे लाव. असे पैसे म्हणजे कॅपिटल आम्ही काय केलं, रेज केलं. आणि त्याच्यातून छोटे छोटे व्यवसाय. पहिला व्यवसाय मी केला होता कॉईन बॉक्सचा. मित्रांनो, कॉईन बॉक्सला फक्त 10,000 रुपये लागत होते त्यावेळेला. म्हणजे 2 कॉईन बॉक्स घेतले होते, लाल डबा 2-3 हजारला यायचा आणि ते रिचार्ज 1,000-1,500, 3,500 रुपयाचा लाल डबा. आणि ते असं 10,000 रुपये जमा करून मी तो व्यवसाय सुरू केला होता. पुढे त्या व्यवसायाचं फार मोठं स्वरूप झालं. त्याचं नाव होतं लक्ष ग्रुप. आज लक्ष प्रमोटर्स अँड बिल्डर्स नावाने तो मोठा व्यवसाय आहे. सांगायचं मला एवढंच आहे, हे पुस्तक त्या लोकांसाठी लिहिलं आहे ज्या लोकांना आपल्या आयुष्यामध्ये व्यवसाय करायचा आहे, पॅसिव्ह उत्पन्न करायचं आहे, एक सिस्टम किंवा लोकांना कामाला लावायचं आहे आणि त्यांना ते कसं लावायचं याचं राईट मार्गदर्शन मिळत नाही आहे. किंवा आता बऱ्याचशा लोकांना नोकरी सोडायची आहे किंवा कॅपिटल रेस करायचं आहे, मगच धंदा करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, असं काहीसं डोक्यात असतं. तर या पुस्तकाच्या माध्यमातून मी हा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही नोकरी धंदा न सोडता सुद्धा तुम्ही जे काम करताय ते करून सुद्धा व्यावसायिक होऊ शकता. मी बरेचसे ग्रुप केलेत, त्याच्या माध्यमातून खूप सारे पॉझिटिव्ह अनुभव आहेत, निगेटिव्ह पण अनुभव आहेत, ज्याच्यातून खूप काही शिकलो आहे. आणि ते शिकलेलं जे काय आहेत ते मी प्रयत्न केला आहे साध्या सोप्या भाषेमध्ये या पुस्तकात मांडण्याचा. पुस्तक लिहिण्याचं सिंपल कारण आहे, ज्या लोकांना पॅसिव्ह उत्पन्न करायचं आहे, सिस्टम बनवायचे, लोकांना रोजगार निर्मिती करून द्यायची आहे, त्या लोकांसाठी हे कामाचं आहे. ज्यांना आपलं रोजचं जे काही रुटीन लाईफ आहे ते जगायचं आहे, त्यांच्यासाठी कदाचित हे नाही कामाचं. राज सर माझ्याकडे 2016ला मला वाटतं बॅच केली होती आणि हा प्रोग्राम तुम्ही केला होता बिझनेस स्टार्टअप ब्लूप्रिंट. राज सरांनी मला वाटतं 1 महिन्यात का 2 महिन्यात जॉब सोडला होता. एम आय राईट? आज किती कोटीचं टर्नओव्हर सर तुमच्या कंपनीचं? 800 कोटी. मला किरण सर भेटले होते. किरण सरांचं आडनाव हां कांदेकर सर. ते आले, मला म्हणले सर मी ना खूप काही रिसर्च केला आहे आणि मला शाळा करायच्या आहे आणि कसं करावं काही समजत नाही आहे. म्हटलं माझ्याकडे एकच पर्याय असतो, म्हणलं मी लोक जमा करतो, बाकी दुसरं काही मला जमत नाही. मग संजय खेमनार सर आहेत, कैलास सर आहेत, बाकी तिकडे पानगावणे सर आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून तो विचार केला. आज शाळेत 400-500 विद्यार्थी शिकत आहेत आणि खूप छान पद्धतीने यावेळेचं आमचं जे गॅदरिंग होतं तर ते कमर्शियल कार्यक्रमाच्या तोंडात मारेल असं होतं. प्रिन्सिपल मॅडम सांगायचा मुद्दा आहे की जर तुम्हाला काही करायचं आहे, आता या शाळेच्या माध्यमातून आपण फायनान्शियल लिटरसीची आम्ही कमिटमेंट दिलेली आहे किंवा भरपूर साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत ज्या बाहेर होत नाहीत. फायनान्शियल लिटरसी खरं पाहता लहान मुलांना शिकवली पाहिजे.
तर असा हा सगळा प्रपंच आहे. पुस्तक लिहिण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या ज्या काही कन्सेप्ट सांगितल्या त्याच्या माध्यमातून मी स्वतः काम केलेलं आहे. साधारणपणे 5-7-8 ग्रुपमध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून मला स्वतःला आज मी शाळेतला एकही गोष्ट पाहत नाही. सिस्टम वर्क करते, मी तिकडे बघतही नाही, तरीसुद्धा सगळी कामं होतात. मी माझं रुटीन लाईफ जगतो आहे किंवा अजूनही इतर ग्रुप्समध्ये काम करतो आहे. तर मी स्वतः काहीच करत नाही, पण काम होतं. म्हणजे सांगायचं काय की तुम्ही जर सिस्टम बनवलं, लोकांना प्रॉपर वेनी जर काम दिलं तर तुमचं काम फार सोपं होऊ शकतं आणि तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता. बघा, एक पाऊलवाट असते. नोकरी ही पाऊलवाट आहे पैसे कमवण्याची. पाऊलवाट्याने तुमच्या डेस्टिनीवरती तुम्ही कदाचित खूप लेट पोहोचाल. एखादा छोटा मोठा सेल्फ एम्प्लॉई असणं म्हणजे मी असं म्हणतो की एक रस्ता येतो. जर तुम्हाला हायवे पाहिजे तर पैसे कमवण्याचा जर हायवे जो आहे माझ्या हिशोबाने तो म्हणजे बिझनेस आहे. आणि अशा या कार्यक्रमाला मी शोधत होतो की बुवा पुस्तक लिहून खूप दिवस झाले, पुस्तक लिहून खूप दिवस झाले, पण हे प्रकाशित कोणाच्या हातचे करायचं. मग गायकवाड सरांबद्दल भरपूर काय ऐकलं होतं मी. गायकवाड सरांनी मला वाटतं त्यांनी पण ग्रुपमध्ये सुरुवात केली होती आणि या सगळ्या गोष्टी आणि त्यांचं एक्झाम्पल पण लिहिलं होतं. मग मी विचार करत होतो की गायकवाड सरांना भेटायचं आहे. आता गायकवाड सरांना भेटायचं आहे, पण गायकवाड सरांना कनेक्ट कसं करायचं. आणि माझे मित्र आहेत विष्णू माने सर, त्यांचे फार चांगले मित्र आहेत ते. आणि असंच एक दिवस बोलताना ते म्हणले, गायकवाड सर तर माझे फार चांगले मित्र आहेत. एकदा भेटायला आलो होतो, मॅडमला भेटलो होतो, वैशाली मॅडमला. आणि मग त्यावेळेला नाही भेटले, मग पुढच्या वेळेला मात्र सर भेटले. सरांच्या सानिध्यात खूप छान वाटलं. सरांनी त्या दिवशी बिना अपॉइंटमेंट आम्ही आलो होतो आणि आम्हाला 4.5 तास दिले. किती तास सर आमच्याबरोबर होते? 4.5 तास. खूप छान वाटलं. त्यांच्या अपॉइंटमेंट त्यांनी कॅन्सल केलं होतं मला वाटतं, आणि मी पण माझ्या अपॉइंटमेंट कॅन्सल केलं. विष्णूला पण अपॉइंटमेंट होतं, त्यांनी पण सगळे कॅन्सल केल्या आणि आम्ही ते वेळ घालवला. सर किंवा मी खरंच मनापासून धन्यवाद मानतो तुमचे की तुम्ही या कार्यक्रमाला तुम्ही शब्द दिलात आणि तो पाळून इथपर्यंत आलात. त्याबद्दल सरांचे खरंच मनापासून थँक्यू. दुसरं, महाराष्ट्रातला प्रभावी वक्ता कोण असा प्रश्न जर मी विचारला तर पहिल्या टॉप 10मध्ये सरांचं नाव येतं असं मला वाटतं. आणि सरांना लहानपणापासूनच आम्ही बघत आलेलो आहे. रायशी शाहू असतील किंवा तुमचं मला ते टकलू हैवान हा जो कॅरेक्टर होता, लहानपणी जेव्हा पिक्चर बघितला होता तेव्हा झोपेत पण येत होता. पण सरांनी भेटल्यानंतर त्यांचं जे प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे, अभ्यास आहे आणि ते सगळं जाणवल्यानंतर सरांना जेव्हा मी म्हटलं की माझ्या कार्यक्रमाला, सर म्हटलं पहिलं पुस्तक वाचायला द्या. पहिलं काय करा, पुस्तक वाचायला द्या. मग सरांना दिल्यानंतर सर म्हटले मी कार्यक्रमाला येतो. त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही सर्व इथं आलात आणि मला ह्या अशा विषयांवरती जास्त बोलता येत नाहीत, तरीसुद्धा तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे थँक्यू व्हेरी मच. निश्चितच संपन्न 17 ते 18 वर्षाचा कारकिर्दीचा प्रवास फक्त 12 मिनिटात मांडणं थोडंसं अवघड आहे. त्या भावना आम्हीही समजू शकतो. यानंतरच्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहतात, तो म्हणजे आजच्या या मनी हायवे या पुस्तकाचा उद्घाटन समारंभ सोहळा. संपूर्ण मान्यवरांना विनंती आहे, सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी व्यासपीठावर आपण हा कार्यक्रम सुरू करीत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे, या ठिकाणी मनी हायवे या पुस्तकाचा उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी सुरू करीत आहोत. या ठिकाणी आपल्यासमोर रॅप केलेले बुक्स ठेवलेले आहेत. मान्यवरांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते, आपल्या सर्वांच्याच शुभ हस्ते या मनी हायवे या पुस्तकाचा उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी सुरू करीत आहोत. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या सरांनी या ठिकाणी त्यांच्या नावाप्रमाणे सांगितलं होतं की माणसाचे विचार कसे असावेत तर आकाशासारखे असावे, संपूर्ण जगाला सामावून घेणाऱ्या विचारधारेतले असावेत. आणि त्यानंतर त्यांनी जो दुसरा विषय छेडला होता तो म्हणजे मान्यवर वक्त्यांचा. खरं तर आजचे जे दोन्ही मान्यवर आहेत ते अतिशय मोठे आहेत आणि त्यांची माहिती देताना निश्चितच आपण यथायोग्य पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करूया. प्रथमतः आजचे जे प्रमुख वक्ते आहेत त्यामध्ये सन्मानश्रीयुत राहुलजी सोलापूरकर सर. 17 ऑक्टोबर 1963 त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर जवळपास शालेय आणि महाविद्यालयीन काळामध्ये 3 वर्ष प्रथम पारितोषिक अभिनयामध्ये त्यांनी मिळवलेलं आहे.
1980 पासून किंवा 79 पासून NCC मार्फत 26 जानेवारीच्या माध्यमातून जी संचलन परेड होती त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्यालाही या ठिकाणी ग्लॅलसी अवॉर्ड्सपर्यंत नेलेलं आहे. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या काळात सलग 5 वर्ष पुरुषोत्तम करंडकच्या माध्यमातून त्यांनी सहभाग घेतलेले आणि त्यात अनेक पारितोषिके पटकावलेली आहेत. परंतु तुम्हाला आणि आम्हाला जी मूळतः माहिती असलेली गोष्ट आहे त्याच्यामध्ये 25 व्यावसायिक नाटकं, ज्यामध्ये अचानक नाथ हा माझा, अनैतिक, राजकारण गेलं चुलीत, ही नाटकं त्या काळातील किंवा त्या पिढीतील लोकांसाठी एक आदर्श ठरलेली आहेत. जवळपास 106हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे. त्यामध्ये नशीबवान, थरथराट, धुमाकूळ, अफलातून इथपासून ते व्हेंटिलेटरपर्यंत ही कारकीर्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्या कार्यक्रमामुळे आपण त्यांना सगळे ओळखतो, जाणतो, ती म्हणजे एक अलौकिक अशी भूमिका, ज्यामध्ये महाराष्ट्रामधून जवळपास 107 कलाकारांची निवड झाली होती. स्क्रुटिनीमध्ये फक्त 16 कलाकार राहिले होते आणि त्यातनं शेवटच्या 2 कलाकारातून ज्या एका कलाकाराची राजर्षी शाहू मालिकेसाठी निवड झाली, अशा सन्माननीय श्रीयुत राहुल सर. त्यानंतर अत्यंत गाजलेल्या भूमिकेबरोबरच त्यांची पुरस्कारांची यादीही तितकीच मोठी आहे. जनरल अनुकुमार वैद्य यांना जो युवा पुरस्कार त्यांच्या नावातर्फे दिला जातो, त्यातली देशपातळीवर प्रथम वर्षाचा प्रथम मानकरी त्यांना लाभलेला आहे. डेक्कन जेसीस भारतातील सर्वोत्तम युवा कलाकार पुरस्कार 1993, आचार्य अत्रे कला पुरस्कार 2003, सर्वंत निवेदक मटा सन्मान महाराष्ट्र टाइम्स 2005 मधील EVTV मधील हा पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार हाही त्यांना लाभलेला आहे. आणि हिंदी चित्रपटांमधील एक नाव घ्यावं लागेल, त्यामध्ये होली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर झालेला चित्रपट यामध्येही त्यांनी भूमिका केलेली आहे. म्हणजे समाजातील सगळ्या स्तरातील लोकांमध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून त्यांनी एक विशिष्ट ठसा उमटवलेला आहे. विशेषतः लोकशाही अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुला पुरस्कार हाही त्यांना लाभलेला आहे. आणि दैनंदिन जीवनामध्ये अगदी रेडिओ मिरचीच्या माध्यमातून किंवा TV माध्यमातून जो एक आवाज असतो, यामध्ये 2 आवाज आहेत. एक हिंदीमधला अमिताभ बच्चन, की जो आपल्याला रेडिओ टोन किंवा मोबाईल टोनमध्ये ऐकायला येतो, आणि आजच्या काळामध्ये जेव्हा धोतीयुग चूर्ण किंवा सुखसारक वटी या TVच्या ॲडमध्ये जेव्हा तो आवाज येतो, तेव्हा आपण लगेच सांगतो की हा आवाज राहुल सरांचा आहे. इथपर्यंत त्यांचे एक दैनंदिन कार्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अजूनही ते 14 संस्थांवर विश्वस्त म्हणून कार्य करत असतात आणि अनेक चित्रपटाच्या माध्यमातून, कला साहित्याच्या माध्यमातून, विशेषतः ऑडिओमेट्री अँड डॉक्युमेंटरी या माध्यमातून ते काम करत असतात. आणि सरांना एक विशिष्ट गोष्ट सांगेल, पिंपरी चिंचवडमध्ये 2002 साली व्याख्यानमाला सुरू झाल्या होत्या आणि त्यामध्ये 2003ची एक वसंत व्याख्यानमाला, त्यामध्ये जो मातोश्री व्याख्यानमालाच्या माध्यमातून जो कार्यक्रम झाला होता आकुर्डीमध्ये, त्या काळात मी माझा दुसरा अँकरिंगचा कार्यक्रम राहुल सरांसाठी केला होता. जरा जोरदार टाळ्या राहुल सरांसाठी या ठिकाणी. आणि तत्पूर्वी विनंती आहे, हनुमंत सर सोडले तर सगळ्यांना विनंती आहे थोडंसं पुढे बसा, कारण आज सगळे आम्ही श्रोते आहोत, तुमच्यासाठीच आम्ही ऐकायला बसलेलो आहोत. त्यामुळे मान्यवरांना विनंती आहे, राहुल सर ओव्हर टू यू. नाही, हनुमंत सर तुम्ही स्टेजवरच बसा प्लीज, कारण मुख्य मुद्दा असा आहे की आज या दोन्ही वक्त्यांना ऐकण्यासाठी सबंध महाराष्ट्र कान लावून बसलेला आहे आणि ही दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्व आहे. पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया.